शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना महत्त्वाचा व्हिडिओचा विषय डाळिंब पिकामध्ये मादी कळीची संख्या आपल्याला कशी वाढवता येईल, फ्लावरिंग कसं वाढवता येऊन चांगलं सेटिंग आपल्याला कसं करता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, जसं फुलांचं आगमन आपल्याकडे होतंय, भरपूर फुलं दिसतात, त्यामध्ये नर फुलाची संख्या जास्त असते आणि मग त्यावेळेस मादी कळीची संख्या वाढवण्यासाठी परागीभवन आपल्याला चांगलं झालं पाहिजे. नर फुलं खाली गळून गेल्यानंतर मादी कळीची संख्या आपल्याला चांगली वाढली पाहिजे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, चांगलं सेटिंग आपल्याला मिळालं पाहिजे. त्यासाठी या 15-20 दिवसामध्ये कोणत्या 2 ते 3 फवारण्या आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण केलं गेलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण ज्यांच्या प्लॉटमध्ये उभे आहोत, लागवड करून किती दिवस झाले दादा? 7 डिसेंबर लागवड केली. 7 डिसेंबर 2025. आता आपण साधारणतः फेब्रुवारी मध्ये व्हिडिओ घेतोय, हो, बरोबर? एक साधारणतः 14 महिने झाले. आता आपलं सेटिंग चालू झालेलं आहे आणि डॉक्टर किसान कडे तुम्ही दुधी भोपळा असेल, त्याचप्रमाणे तुमचे मिरची असेल, द्राक्ष असेल, सगळेच प्लॉट रजिस्टर केले आणि डाळिंबचा पण करून पाहिला तुम्ही. काय वाटलं तुम्हाला एकंदरीत डाळिंब मध्ये, म्हणजे इतर पिकांमध्ये तुम्हाला काय अनुभव आला आणि डाळिंब मध्ये काय आला? इतर पिकांचा ठीक आहे, इतर पिकांचे मॉलिक्युल आपल्याला माहित नव्हते, ते माहित झाले. योग्य वेळी निर्णय घेता आला आणि त्याविषयी बुरशीनाशक होणार का कीटकनाशक, थ्रिप्स वगैरे काय कसं कंट्रोल करायचं, कशा पद्धतीनं ऍप्लिकेशन दिले तुम्ही, त्या पद्धतीने फॉलो केले, त्याचा फायदा झालाय. तुमचं पूर्ण नाव सांगा. सुभाष वेडू खोडे, राहणार पिंपळा बसवंत. मोबाईल नंबर 9921242570. आता हे डाळिंब मध्ये तुम्हाला आपण बघतोय इथं फिमेल फ्लावरिंग वाढायला सुरुवात झालेली आहे. आपण जर बघितलं नर पण आहे, पण ही जी नवीन फिमेल फ्लावरिंग दिसते आपल्याला, सेटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. मग अशा वेळेस तुम्हाला मी सांगितलं की फवारणी करताना आर्या असेल, 05234 बोरान रोकोचा, ताक गुळाचा स्प्रे झाला. आता तुम्हाला पुढचे 2 स्प्रे मी दिले, त्याच्यामध्ये तुम्हाला बायोडी 303 200 लिटरला, कारण जेणेकरून थ्रिप्सचा पण अटॅक नको व्हायला. त्याच्यामध्ये बर्ड बिल्डर आणि 04932 बोरानचा स्प्रे दिला, जेणेकरून सेटिंग चांगलं होईल आपल्याला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्याच्यानंतर लगेच 2 दिवसांनी मी परत एक स्प्रे दिला तुम्हाला, की त्याच्यामध्ये परत एकदा ताक, गूळ, दालचिनी पावडर आपल्याला त्या ठिकाणी मादाचा वापर करून ती फवारणी घ्यायची, जेणेकरून आपल्याला मादी कळीची संख्या जास्त मिळाली पाहिजे. खोडे साहेब, एक मला प्रश्न विचारायचा आहे की द्राक्ष शेती असेल, तुमची मिरची असेल, तुमचा दुधी भोपळा असेल, तुमची वालवड होती, या सगळ्या पिकांमध्ये मार्गदर्शन घेतल्यानंतर डाळिंबकडं डॉक्टर किसानचंच मार्गदर्शन घ्यावं असं का वाटलं तुम्हाला? जुन्या पिकांचे अनुभव असल्यामुळे आणि डाळिंबात आम्ही नौके, आम्हाला कुठलंही नॉलेज नाही. तुमचं म्हणजे इतर तर सर्व प्रॅक्टिस असल्यामुळे आम्हाला अधिकाधिक कसं नॉलेज मिळेल, कशा फवारणी करता येईल, कसं आपलं उत्पन्न वाढलं, असा प्रयत्न करण्यासाठी आणि जो आपला उद्देश साध्य करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे जॉईन झालो. शेतकरी बांधवांनो, आपला व्हिडिओचा विषय आहे मादी कळीची संख्या जर वाढवायची असेल अशा पद्धतीने, या ना पुढं. आता हे जे आपण बघतोय, हे बघा, इथं आपल्याला खाली गळ होते, हे नर गळून जात आहे, मादी सेट व्हायला सुरुवात झालेली. मादी कळींची संख्या बघा, इतके सुंदर सेटिंग होतंय. आता हे तिन्ही पण नर आहे, याच्यामध्ये एक मादी आहे, हे गळूनच जाणार आहे. पण इकडून जे निघतंय आणि जे आपल्याला परागीभवन म्हणजे नराच्या ठिकाणी, त्या ठिकाणी मधमाशी आणण्यासाठी आपण काय स्प्रे केला पाहिजे, तिथं आपल्याला फवारणी करायची. मधमाशीची पेटी न ठेवता आपल्याला 200 लिटरला त्या ठिकाणी मध घ्यायचंय 200 मिली, ताक घ्यायचंय 5 लिटर, गुळ घ्यायचंय 2 किलो. असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी केल्यानंतर 2च दिवस जाऊ द्यायचे. 2 दिवसानंतर कळ्यांची संख्या, मादी कळीची संख्या तुम्हाला खूप चांगली दिसेल आणि सेटिंगच्या माध्यमातून आपल्याला कळी सेटिंग कसं चांगलं करून घेता येईल आणि आंबिया बहारमध्ये आपल्याला ते जून पर्यंत चांगलं सेटिंग करून, चांगल्या फळाची क्वालिटी, चांगली किपिंग क्वालिटी, फळाचं वजन, सायझिंग, जसंही सेटिंग सुरू होईल त्यावेळेस थोडक्यात दाखवतो तुम्हाला. इकडे हे बघा, हे जे सेटिंग व्हायला सुरुवात झाली ना, इथं काय करायचंय, इथं एक स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे. असं 50% बागेमध्ये दिसलं की कुठंतरी आता सेटिंग सुरुवात झालंय, तिथं तुम्हाला एक महत्वाचा स्प्रे सांगतो. सायझिंगला अडचण येणार नाही, गळ होणार नाही. तिथं 200 लिटरला मास्टर ॲग्रोचं लॉंग साईज 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, 6BA 2 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, त्याच्यामध्ये रोको 200 ग्रॅम किंवा अँट्राकॉल 500 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. थ्रिप्सचा अटॅक आपल्याकडे होऊ शकतो, फळांवर चट्टे येऊ शकतात, त्यासाठी सेटिंगच्या दरम्यान मी तुम्हाला सांगितलं बायोडी 303 250 मिली, बर्ड बिल्डर 500 ग्रॅम,
जसं फुलांची संख्या वाढते, मादी कळीची संख्या कमी वाटते, ती वाढवण्यासाठी बर्ड बिल्डर 500 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम, 6B 2 ग्रॅम आणि बायोडी 303 250 मिली धनकीर्तीचं असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. जमिनीच्या माध्यमातून या 6 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये 2 ड्रिपचे ऍप्लिकेशन द्यायचंय. त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन ड्रिप मधून आपल्याला द्यायचंय 200 म्हणजे 400 ते 450 झाडं असतील तिथं एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 5 किलो 1261 आणि 6-7 दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय 5 किलो 06020 आणि 2 किलो सल्फर. अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर डाळिंब पिकामध्ये आपल्याला खूप चांगलं सेटिंग त्या ठिकाणी मिळू शकतं. मादी कळीची संख्या चांगली मिळून जास्तीत जास्त उत्पादन आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. मित्रांनो, खास करून डाळिंब पिकाचे खूप कमी व्हिडिओ आहे, पण सातत्याने पुढच्या काही दिवसामध्ये डाळिंब पिकामध्ये चांगलं सेटिंग, मादी कळी आणि चांगलं सेटिंग मिळाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नाही. चांगलं फळ आपल्याला 400-500 ग्रॅम वजनापर्यंत, आता 14 महिन्याचं झाड आहे आणि 18 महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी हार्वेस्टिंग म्हणजे 1.5 वर्षात पहिलं हार्वेस्टिंग करणार आहोत. ठीक आहे, आपल्याला माल 10-12 किलो मिळाला तरी चालेल. पुढच्या वर्षी आपण 25 किलोचं ॲव्हरेज कसं मिळवायचं त्या संदर्भात काम तर आपण करणार आहोत. पण पहिल्याच वर्षी आपल्याला झाड लागवड त्यांनी सांगितलं की किती डिसेंबर 7 डिसेंबर 2025 ला लागवड केली. आज व्हिडिओ घेतोय आपण साधारणतः 23 फेब्रुवारी 2026 ला, म्हणजे 7 डिसेंबर ते पूर्ण वर्ष झालं. ते तुमचे 23 दिवस, जानेवारी पूर्ण आणि फेब्रुवारी पूर्ण असं पकडूया आपण. म्हणजे एक साधारणतः 14 महिन्याचं झाड आहे आणि त्याला अशी शेटिंग, अशा फुलांची संख्या आपल्याला दिसते. आणि हे काम खरं तर पाहिलं तर शेतकऱ्यांनी, आता हे बघा फुलांची संख्या भरपूर दिसते. यामध्ये आपल्याला मादी कळीची ह्या ज्या नवीन चौक्या निघताय याचं पूर्ण मादी कळीत रूपांतर करायचंय आपल्याला. नर आपल्याला पाहिजे, कारण परागीभवन होण्यासाठी ज्यावेळेस नरामध्ये त्या नराकडून ज्यावेळेस मधमाशी तिथं अटॅक करते आणि तिथून ती मादी कळीकडे जाते, त्यावेळेस चांगली मादी कळी शेटिंग होती. आणि त्यासाठीच आपण त्या ठिकाणी ताक गुळ असेल, मध असेल, ह्या फवारण्या, बर्ड बिल्डर आणि थ्रिप्सचा अटॅक होऊ नये म्हणून ह्या फवारण्या करतो. पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन झालं आपलं एकरी 1 लिटर. या स्टेजला नीट लक्षात घ्या, या स्टेजला एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 5 किलो 1261 8-9 दिवसाने आपल्याला जमिनीच्या माध्यमातून द्यायचंय. पुढचं ऍप्लिकेशन आपल्याला द्यायचंय एकरी, म्हणजे 400, 450, 500 झाडं असतील तर तिथं आपल्याला 5 किलो 05517 किंवा 05518 किंवा 06020 आणि त्याच्यासोबत 2 किलो सल्फर असं एक ऍप्लिकेशन आपल्याला देऊन घ्यायचंय. आणि अशा पद्धतीने जर आपण काम केलं, या प्लॉटचा अजून एक 20 दिवसाने चांगलं सेटिंग कसं होतंय आणि तुम्हाला मी सांगितलं की जसंही कळीमध्ये रूपांतर होतं अशा पद्धतीमध्ये कळीमध्ये रूपांतर व्हायला कुठंतरी सुरुवात होते, त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, त्यावेळेस 200 लिटरला लॉंग साईज 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, 6B 2 ग्रॅम आणि बोरॉन 100 ते 150 ग्रॅम असा एक स्प्रे आपल्याला हा घेतल्यानंतर आपल्याला काय होणार, चांगलं सेटिंग आपल्याला मिळणार, गळ आपली होणार नाही आणि सायझिंगला पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही, फळाचा आकार आपल्याला चांगला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या पद्धतीत याच प्लॉट मधून परत एकदा 20 दिवसांनी 100% सेटिंग झालेला असेल, छोट्या छोट्या कळ्या दिसतील, त्यावेळेस परत एकदा या शेतकऱ्याबरोबर तुमच्यासाठी एक व्हिडिओ मी 100% देईल. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.